नमस्कार शेतकरी मित्रांनो, 192 कोटीची मदत जाहीर, अवकाळीची नुकसान भरपाई होणार जमा। सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात अवकाळी आणि गारपिटीने थैमान घातले होते। 8 दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान झाले होते। जिल्ह्यातील 6 तालुक्यातील शेतकऱ्यांचे अवकाळीमुळे नुकसान झालेले आहे। त्यावेळी शासनाकडून पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते। पंचनाम्याच्या अहवालावरून शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे। जिल्ह्यातील 2,07,216 शेतकऱ्यांना 192 कोटी 17 लाख रुपये वितरित करण्यात येणार आहे। 6 तालुक्यातील 1,23,000 हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे। मागील वर्षी 26 ते 30 नोव्हेंबर या काळात बेमोसमी पाऊस बरसला होता। जिल्ह्यात भोकरदन, जालना, अंबड, घनसावंगी, परतूर, जाफराबाद तालुक्यातील गावामध्ये नुकसान झालेले आहे। तर मित्रांनो, यामध्ये या मंडळाचा समावेश आहे। तर यामध्ये जालना तालुक्यातील गोलापांगरी, जालना ग्रामीण, पाचन, वडगाव, वाघरूळ, जहागीर, रामनगर, विरेगाव, सावंगी, तलाव, नेर, सेवली ही मंडळे आहेत। अंबडमधील गोंदी, सुखापुरी, धनगर पिंपरी, जामखेड, रोयलागड, अंबड, ताड, हातगाव, वडीगोद्री, शहागड, घनसावंगी, कुंभार, पिंपळगाव, तीर्थपुरी, अंतरवाली, टेंभी, घनसावंगी, जामसमर्थ, राणी, उंचेगाव, रांजणी, पानेवाडी, परतूर, आष्टी, परतूर, कोहातगाव, श्रिष्टी, सातोना आणि वाटूर। जाफराबादमधील टेंभुर्णी, जाफराबाद, कुंभारझरी, वरुड, बुद्रुक, माहोरा, भोकरदन, सोपोरा, बाजार, पिंपळगाव, रेणुकाई, अनवा, हसनाबाद, राजूर, केदारखेडा या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। तर यामध्ये 2 तालुक्यांना वगळले आहे। अवकाळीमुळे नुकसान झालेल्या तालुक्यांच्या यादीतून बदनापूर आणि मंठा तालुक्यास वगळण्यात आलेले आहे। या 2 तालुक्यामध्ये नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात आले आहे। यामुळे येथील मदतीच्या यादीमध्ये दोन्ही तालुक्यांचे नावेही समाविष्ट नाही आणि हे जे काही मंडळे आहे या मंडळांनाच नुकसान भरपाई ही जमा होणार आहे। तर हे होतं एक जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं असं एक अपडेट। भेटूया अशाच एका नवीन अपडेट नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।